हॅलो गाईज अँड वेलकम टू माय फर्स्ट कुकिंग ब्लॉग इन मराठी. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बनवूयात बटाटा वांग्याची भाजी. हे बघा, 4 वांगे घेतले आहेत आणि एक बटाटा घेतला आहे मी, आणि सोबत घेतले आहे मी एक टोमॅटो, एक कांदा आणि 4-5 लसूणच्या कलिया. तर आपण आज बनवू भाजी, भात आणि चपात्या. तर आम्ही विकत आणेल, कारण इथे इंडक्शनवर आम्ही स्वयंपाक करतो, तर चपाती तर आम्ही बनवू नाही शकत. आणि थोडेसे मला कालची चपाती होती, तर त्याचे कुटके बनवले आहेत, तर ते पण आज मी बनवणार. चला. ह्या कांद्याला खूप अंगार आहेत, लिटरली गाईज. तर गाईज, आज मी सकाळी वर्कआउट करून आली. आज माझा 30 डेज ऑफ चॅलेंजचा माझा आज पहिला दिवस होता. तर मी सकाळी 5ला उठली, वर्कआउट करून आली. त्यानंतर मग मी फ्रेश झाले आणि आता स्वयंपाकाला लागली. मी जसं तुम्हाला माहिती आहे की मी PGमध्ये राहते, आणि इथे आमच्याकडे किचन नाही आहे, तर एका रूममध्येच आम्हाला सगळं करावं लागतं. आणि रोज रोज बाहेरचं खाणं पण चांगलं नसतं, तर त्यामुळे थोडीफार तर चालतंच यार. कांद्याचा अंगार आत्तापर्यंत माझ्या डोळ्यात चाललेला आहेत. आज मी रूमवरती एकटी आहे, कारण माझे रूममेट्स यायचे आहे, आणि जी एक होती ती काल रूम सोडून गेली आहे. सो मी आज एकटीसाठी स्वयंपाक करते. तर पटापट आपण भाजी कापून घेऊयात. आणि गाईज, माझ्याकडे लसूण बारीक करायसाठी नाही आहे, तर मी काहीतरी जुगाड लावून वाटीने मी ठेचून घेते याला जरा. उडून गेलं. मला एकदम छोट्या छोट्या स्लायसेसमध्येच करत आहे, कारण आपल्याला इंडक्शनवर कुकिंग करायची आहे आणि ते इंडक्शनवर लवकर शिजत नाही. तर बारीक बारीक काप केले आहेत मी याचे. आणि गाईज,
वांग्याला आणि बटाट्याला कापल्याबरोबर पाण्यामध्ये घालायचं, कारण नाहीतर ते मग काळे काळे होऊन जातात. तर गाईस टमॅटो, कांदा आणि लसूण कापून झालेला आहेत. तर आता आपण बटाटा आणि वांगे कापूयात. गाईस मी एक प्रोफेशनल कुक तर नाही आहे, पण जेवढं माझ्या मम्मीने शिकवलं आहे तर मी थोडाफार स्वतःसाठी बनवून घेते. तेवढा काही वेळ लागत नाही मला, आणि तारीफ तर नाही पण असं नॉर्मल कुकिंग मी करू शकते. तर आता बटाटा कापते मी. तर गाईस तुम्ही बघू शकता की इथे सगळं रेडी केलेलं आहेत मी. ही बटाटे वांगे कापलेले आहेत, थोडेसे जास्तच कापले आहे कारण मला आता क्लासला जायचं आहे. तर आणि किती वेळ होणार ते माहिती नाही मला वापस यायला. आणि हे टोमॅटो आणि कांदा, हे लसूण आणि हे पोळीचे तुकडे आहे. तर मी आता याला फ्राय करेन आधी. आणि हे सगळं याच्यात रेडी आहे. हे हळदी पावडर आहे आणि याच्यामध्ये मीठ आहे. ही हिंगाची बॉटल आहे पण याच्यामध्ये मीठ ठेवलेलं आहे. आणि ही आहे तिखटाचा डब्बा आणि याच्यात आहे मोहरी आणि याच्यामध्ये जिरा. तर आपण आता कुकिंग चालू करूया. तर गाईस याच्यामध्ये मी आज हे चपातीचे कुटके बनवणार आहे, कारण जास्त काही नाही आहे, तो जास्त वेळ लागणार पण नाही याला. सो आपण चालू करूया. गाईस तेल मी कढाईमध्ये ऑलरेडी घातलं आहे. आता तेल करपलं की त्यामध्ये टाकायचं मोहरी, मग जिरा, त्यानंतर त्यामध्ये घालायचं कांदा. कांदा छान शिजला की घालायचं टोमॅटो आणि ते वाफवून घ्यायचं. ते मिश्रण छान वाफवून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचं मीठ, हळद आणि तिखट. आणि मग ते सगळं झालं की घालायचं चपातीचे कुटके आणि छान शिजवून घ्यायचं. आणि सेम याच पद्धतीने वांग बटाट्याची ही भाजी बनवून घ्यायची. तर गाईस हे बघा भाजी रेडी झाली आहे. ही आहे वांग्याची भाजी आणि हे झालेला आहे राईस. आय होप गाईस तुम्हाला हा माझा पहिला कुकिंग व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.